आता कोस्टल रिजन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. किनारी प्रदेश. कोस्टल रिजन हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कोस्टल रिजन म्हणजे समुद्र किंवा महासागराच्या जवळ असलेला भूभाग. या भागात समुद्रकिनारे, बंदरे आणि मासेमारीची गावे आढळतात. इंग्लिश मीनिंग: द एरिया ऑफ लँड नियर द सी ऑर ओशन. इझी वन लाईन डेफिनिशन: लँड एरिया नियर द सी. आता सिनोनिम्स पाहूया. सी शोर एरिया, कोस्टल एरिया, शोर रिजन हे शब्द समुद्राच्या काठाजवळील भाग दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. इनलँड रिजन, इंटिरियर लँड हे शब्द समुद्रापासून दूर असलेला भाग दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: मुंबई इज लोकेटेड इन द कोस्टल रिजन. मुंबई किनारी प्रदेशात आहे. मुंबई शहर समुद्राच्या जवळ असल्यामुळे ते किनारी प्रदेशात येते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट डज कोस्टल रिजन मीन? ए. लँड नियर द सी. बी. लँड नियर माउंटन्स. सी. लँड इन द डेझर्ट. डी. लँड इन फॉरेस्ट्स. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.